काय करतोय मग तू? हा का, बरं. मला पण तुझी खूप आठवण येते. हा मग अरे बरोबर आहे तुझं, पण मग आता कस काय मी लगेच रिप्लाय करू तुला? तुला माहिती ना माझा नवरा असतोय घरात, मग त्याच्यामुळेच रिप्लाय नाही केला मी. जाऊ दे, तर आता तर बोलती ना मी. ठीक आहे, चालतंय. हो ना, लवकरच भेटू आपण. काय ज्योती, कोणाच फोन आहे? काही नाही, बहिणीचा. आणि मी आल्या आल्या कट केला मग? नाही, कट कुठे गेला, तिनंच ठेवला. तिचं थोडस काम होतं. मग एवढी घाबरली का मग? नाही नाही, कुठे घाबरली मी. बरं ते जाऊ द्या, भूक लागली असेल ना, चला जेवायला वाटते. बर. हो चला. ज्योती काय करते? काही नाही. काय नाही? काही नाही. अरे तुम्ही बराच वेळचा बघतोय तो ते मोबाईल मध्ये लक्ष नुसतं. हा मी आलोय, ऐकतो लक्ष काय त्याच्याकडे? हा हा ते मोबाईल मध्ये गाणे बघत होते. गाणे? हा ते व्हिडिओ, गाण्यांचा व्हिडिओ. आणि मला कसं काय ऐकून आले मग? आवाज आवाज कमी होता ना. आवाज कमी होता? गाण बरं इकडे, मला ऐकू दे बरं. नाही, मी ना मम्मीला फोन करते जरा. मम्मीने सांगितलं होतं फोन करायला. आणि नंतर कर ना, मला गाणे ऐकू दे ना. नाही, मी आताच करते. थांबा, मग देते मी तुमच्याकडे फोन. आता थांबा जरा, फोन करून आली. काय भानगड समजा ना मला. त्या मोबाईल मुळे ना लई पिचली गाडी. खवा इथे काय मी दोई याला येऊ दे, फक्त याचा किसच घेतो मी. हा, याला पण एवढ्या टायमात यायला पाहिजे होतं बरं का. नवरीने तर आडून नाही धरलं नील घरी. याला आली का? हा आली मी. एवढा टाइम असतो पुढे यायला? किती वेळची वाट बघतोय बरं मी. अरे हो, पण मग मी डायरेक्ट कस काय येणार? अगं पण तू काय म्हणली होती मी लवकर येते. हा, एवढा टाइम कस काय लावला? अरे हो, पण मग तुला माहिती ना घरी माझा नवरा असतो. त्यांच्या पुढे कसं यायचं बरं मी? तू आहे ना लय बदललेली आहे, पहिल्यासारखी राहिलीच नाही अजिबात. फोन नाही करीत, मेसेज नाही करत. हा, मला रात्री ब्लॉक का केलं सांग बरं तू. आता नवऱ्यानं पाहिलं असतं मग उगाच आमचे भांडणं होतील. अरे पण मला सवय लागली यार तुझ्यासोबत बोलायची. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत बोलल्याशिवाय. अरे हो, पण तू थोडं समजून घेत जा ना. आता आता कसं समजू सांग बरं. हा, एवढं प्रेम झालंय तुझ्यावर, मी तुला विसरू सुद्धा शकत नाही. हो, पण तू पण थोडस समजून घे ना. माझ्या नवऱ्याला कळलं तर उगाच भांडणं होती ना रे आमच्या. अगं हे बघ ज्योती, नाही कळणार. विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ, आपलं 6 महिन्यापासून चालू आहे की नाही सांग बरं, कोणाला कळलं? हा, पण मग तरी मला भीती वाटते रे, कळलं तर. हे बघ, तू घाबरू नको. हे बघ, माझ्यावर प्रेम आहे ना तुझं? हो आहे ना. हे बघ, जरी तुझ्या नवऱ्याला कळलं तरी मी तुझ्यासोबत लग्न करल. बस, याच्यावर काय बोलू शकतो सांग बरं मी. ठीक तुझा नाही का माझ्यावर विश्वास सांग बरं? आहे ना, म्हणून तर तुला भेटायला येते ना. असं घाबरत घाबरत येती? हा, किती दिवस असं चोरून चोरून भेटायचं सांग बरं? अरे पण मग वाटतीस ना भीती. तू सारखं सारखं काय बघते तिकडं? अरे मी गपचूप आलेली, माझ्या नवऱ्याला नाही माहिती. ते नव्हते घरी 2 मिनिटं, मग म्हणलं लगेच येऊन जाऊन. अगं तू कशाला टेन्शन घेते, मी आहे ना. हा, हो असं हे बघ, मला काय जमणार नाही. हे बघ, तू एक तर बोलत नाही माझ्यासोबत, काय नाही. आल्यावर पण असं घाबरती घाबरत बोलती. अरे यावं लागतं, तुला नाही समजणार ती. बरं ठीक आहे, जाऊ दे. एकदा शांत हो बरं. ठीक. एकदा शांत हो. आपण काय करू, इथं बसून बोलू. बसून नको नको, कशाला? का? अरे मी ना खरंच बिन विचारता आलेली, आणि ते घरी 2 मिनिटं नव्हते, म्हणलं तेवढंच तुला भेटून यावं. आणि मी आपण एक काम करू, उद्या येईल ना मी. उद्या निवांत हे येईल. बघ, हेच आवडत नाही तुझं मला. येते आणि बोलत सुद्धा नाही, लगेच निघती घरी. अरे पण तू घे ना थोडस समजून. अगं मी घेतोय ना समजून, तू का घेत नाही मला सांग बरं? ठीक आहे, आपण उद्या नक्की भेटू. मी येईन निवांत उद्या. तू नाही येणार मला माहितीये, खोटं बोलती तू. तुला माझा विश्वास नाहीये का? आहे विश्वास, पण येशील ना खरंच? येईल मी नक्की, प्रॉमिस. बघ बर का, मी वाट बघल. ठीक आहे.
पण थांब ना थोडं 5 मिनिट तरी. अरे थांबायला काहीच नाही, पण जर यांना जर कळलं ना उगाच नको ते आमचे मॅटर होतील रे, आणि भांडणं पण होतील खूप. बरं पण उद्या लवकर या. ठीक आहे चालतंय, मी उद्या येईल, काळजी घे. हो तू पण. हो बाय. ठीक आहे. शट, आज पण हातातून गेली. म्हटलं एखादा किस घ्यावं, एखादी पप्पी घ्यावं, पण काहीच नाही. येतील लगेच निघून जाती. लय इमोशनल केलं बरं का हिला, पण नाही ताब्यात आली रवी. पण थांब, आज तो किस नाही दिला मला, तुला उद्या नाही उसात घेऊन गेलो ना तर नाव नाही सांगणार. थांब तू. काय भय आहे भाई, मोबाईल मध्ये बिघडी सगळी. कायचे लक्ष येत नाही, घराचं लक्ष नाही, वावरात लक्ष नाही. 2 मिनिटं तिकडे वावरात काय गेलो तर लगेच गायब. काय या बसा. कुठे गेली? गावात गेले होते. गावातच गेली पण. हो. अरे 2 मिनिटं मोटार चालू करायला काय गेलो नाही, तू लगेच इकडे नाही गेली? नाही काम होतं थोडस म्हणून. नाही काय म्हणतो थोडस म्हणजे बायचं काय काम होतं गावात? अहो ते नाही का मी ब्लाऊज शिवायला टाकले होते ना, तर तेच बघायला गेले ते. ब्लाऊज शिवाय टाकले ते का? हो. कोणाकडं? त्या भाभींकडं. भाभीकडेच गेलती नक्की पण? हो. पण सांगून जायची की पद्धत ते आहे की नाही? नाही मी सांगणारच होते, पण मग तुम्ही रानात गेले होते. काय रानात गेलतो हा? काही धोरण धरून सांगा जाऊ काही. हा हो. जाय चहा टाक. ठीक आहे आणते. लक्ष ना ठीक दिसणार मला. हॅलो. हा अरे आवडलंय ना माझं, तू जरा दम घेशील का? बरं ठीक आहे. हा अरे नवरा बसलाय पुढं, आता त्याला काहीतरी कारण द्यावं लागन. मी येते सांगितले ना तुला, आणि तू असं सारखं सारखं फोन नको करू बरं. हा येते मी, ठेवतो. चला बाई निघावं लागून. 2 झाडू होते गड्याच्यावले. जनावर राखायला झाडाला आहे ना, चांगलं बरं की सकाळी सकाळी. 1 2 मस्त रबलाने बांधायचे. ओ मग काय करताय? काय नाही यार, झाडू करीत होतो ना हा सकाळच्या लागायचे झाडायला. हा का बरं हा. आहे. मी काय म्हणते, काय मी जरा गावात जाऊन येते. गावात जाऊन येते? हा. आणि इतकं नटून थटून? हो ते महिलांची बचत गटाची मीटिंग आहे ना, हा मग तर तिकडेच चालले मी. तिथं काय असं एवढं नटून ठेवून जावं लागतं का? अहो जरा व्यवस्थित जावा बायांमध्ये, परत मग बाय उगाच नाव ठेवित्या. हा ते खरंय म्हणायला. मग काय. हा हा जाय पण लवकर या. बरं चालेल, तुम्हाला जेवण बनवून ठेवलं, जेवण करून घ्या मग. जेवण आपलं बघा मी जेवायचं की नाही ते, पण लवकर मागे ये. बरं ठीक आहे. लय टाइमपास न करीत बसू. हा चालते, येते मी हा. लगेच. येते मग. ना 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 वाक्या तुकीनं बांधून घेतलं काय चकाट होती वर. अजून कमून यायला काय माहित भाऊ. नुसतं म्हणते 5 मिनिटात आले, 5 मिनिटात आले, असं म्हणून अर्धा तास झाला तरी यायचा पत्ता नाही. हिला आल्यावर सांगतो मी. इकडून येते काय काय मी शॉर्टकट. इकडून दिसाना, इकडून दिसाना. आली का? हा. काय हा, तू काय म्हणली होती मला 5 मिनिटात आली? हा एवढा टाइम असतो सांग बरं. आता नसतो तुला काही नाही बाबा, तू तरी काम टावळाची. मग घरी म्हणा- माझा नवरा आहे. मग फोनवर म्हणायचंच नाही ना मी लवकर येते म्हणून. मी किती वेळची वाट बघतोय. आले नाही एवढी लवकर आता? बरं जाऊ दे, आले ते महत्वाचं आहे. बर. हायला लय भारी दिवस राहिले आज साडीमध्ये. हा तुझ्यासाठी नटले एवढी. हा ना, माझ्यासाठी. मग काय. खरं? हा लय भारी वाटलं बरं का मला तुला बघून. हा. बरं ऐक ना, आपण काय करू, इथं बसून निवांत गप्पा मारू. हो. चल चल, कोण नाही, बस. बरं चल. अगं, बस ना, बस इथं. तू आली नसतील लवकर मी भेटणारच नव्हतं तुला. आता तुला असं करायचंय का? मग तू काय म्हणते 5 मिनिटात आले, 5 मिनिटात आले, आणि अर्धा तास लावला तू. अरे हो, पण तुला माहिती ना माझं लग्न झालेलं आहे, नवरा आहे माझा. अगं मला सगळं माहिती आहे, पण तू मला समजून घ्या ना. असं वाटतं भेटावं बोलावं तुझ्यासोबत. अरे मला पण वाटतं आपण भेटावं बोलावं, पण आता माझा नवरा असतो घरी, मग कसं यायचं बरं? नवरा नवरा नको करू बरं 17 12. बरं ठीक आहे जाऊ. बरं जाऊ दे, आली ते महत्वाचं आहे, है की नाही? हा. भारी दिसते बरं का साडीमध्ये.
आता रोज साडी तर घालते. अगं पण आज लयच भारी दिसायला लागली तू. तुझ्यासाठी तर नटून आले. माझ्यासाठी? मग काय. खरंच? हो खरंच? हो. किती लाजती बरं तू. मग काय. असं वाटतंय का आपण म्हणजे पहिल्यांदाच भेटतोय, एवढं लाजू राहिली तू. तसं काय? तसंच होऊ राहिले मला आता. बरं मला काय म्हणायचं, हा. आता एवढं भारी दिसू राहिली आणि मग माझ्यासाठी नटून आली. हा अर लिपस्टिक थोडी जास्त लागली ना? हा जरा घाई घाई थोडी जास्तच लागली. मग कमी करायची का? काही म्हणा तुझं. काय पण नाही, थोडीशी कमी करतो ना का सगळीच संपून टाकू? काही म्हणा उगाचच काही. हे बघ लाजू नको बरं का. आपण याच्या आधी काय म्हणजे असं लिपस्टिक कमी नाही केली का? मग ह्या वेळेस पण करतो. केली पण. मग दे ना मग एक चान्स लिपस्टिक कमी करण्याचा. इथं कुठं. मग इथं कुठं म्हणजे इथं कोण नाही येत. मग दे ना एक किस, काय होत त्याला. अरे लगेच आले आले कुठं, जरा दम घे ना, बसू बोलू गप्पा मारू मग बघू ना. ला 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 ला. अयो ज्योतिबाई ने आणि ह्यो कोण पोरग आहे झाकण झुले आणि एवढे चिटकून कम बसू राहिले ते. काहीतरी लफडत दिसतंय काय ना वहिनींचं. माना भाऊला सांगावं लागन गड्या. त्यांचा नाही फोटो काढून घेतो मी. हा आलं पण काहीतरी अवघडच झालं बरं का. थांबा यांचा एक व्हिडिओच काढून घेतो अजून एक. हा म्हणजे कसं आहे माना भाऊला विश्वास बसन. तो काय खरं नाही. तू म्हणशील बसू बसू आणि ऐन वेळेस म्हणशील नाही नाही मी नवऱ्याला सांगून नाही आले, मला घरी जायचंय आता. अरे नाही नाही आता पूर्ण 1 तासच मी बसणार इथं. 1 तास? हा मी सांगूनच आले तसं नवऱ्याला. आयला मग काय टेन्शनच नाही. मग तसं पण आहे ना, आता 10 दिवस झाले ना माझे हॉटेलवाले न झाले आणि मग 1 तास म्हणल्यावर ऐक ना 1 तास आहे ना तू खरंच? आहे ना मग मी सगळं सांगून आले नवऱ्याला. नवऱ्यालाच सांगितलंय गावात चली म्हणलं बचत गटाला. सांगितलं ना? हा मग ऐक ना 1 तास आहे ना आपल्याकडं. मग आपण काय करू इकडं आतमध्ये उसात जाऊ ना. कशाला. आता तुला सगळं सांगावं लागत का? हा का तुझं लग्न झालंय, तुला समजायला पाहिजे ना. चल बरं. अरे नको नको मला भीती वाटते ती. त्याला काय घाबरायचं एवढं. अरे परत काही झालं मग. आलं लक्षात माझ्या, तसं काहीच होणार नाही. सगळा बंदोबस्त केलाय मी, सगळं घेऊन आलोय सोबत. चल. पण बघ बरं काही व्हायला नको. विश्वास नाही का माझ्यावर? आहे ना. मग तुला काय बोललो मी, जरी काही झालं टेन्शन न घेऊ ना, मी आहे ना. आहे का नाही? लग्न कराल का नाही तू सोबत, बोललो का नाही मी? करशील ना. मग विश्वास नाही का? ठीक आहे. हे बघ विश्वास जर नसेल ना नको येऊ, जाऊ दे मग मी जातो घरी. नाही नाही आहे ना विश्वास. आहे ना मग चल. बरोबर चल. हा उठ पटक्यात चल. आता फोटो आणि व्हिडिओ काढलाय, आता माना भाऊलाच दाखवतो. चला. आले जेवरीचे सगळे कंस वाळ येत आहे. उपनेर आला का म्हणा काय ना 50 वेळेस सांगा घाला तरी ऐकायला येत नाही. त्याचा अवघड उपनेरलेच दुसरेच घेतोच गडी मी आता उपनेर मन भाऊ. काय काय मग आता काय चाललंय? काय नाही उपनेरला याय ना कंस वाळी सगळी. माना भाऊ बोला ना. मला तुमच्या सोबत लय महत्वाचं बोलायचंय. बोला ना तुम्ही बोला. मी ना वहिनी नाही ना एका मुलाबरोबर आहे ना उसात जाताना बघितलंय. काय बोलत गण भाऊ तुम्ही? हा काही नका बोलत राहू तुम्ही, जे मनात येईल ते नका बोलत जाऊ ना. मला माहिती तुम्ही विश्वास ठेवणार नाही ना, त्यासाठी मी फोटो काढून आणलेत बघा. फोटो हे काय? हे बघा, हे बघा वहिनी उसात जाऊ राहिले. बघा हे बघा हे व्हिडिओ. हे बघा बघितला का जाऊ राहिले दोघं कसं. बघा बघा मी आता एवढं सांगायचं तुम्हाला दाखवलंय. बघा तुम्ही. येऊ का मी? हो जेवले का तुम्ही? काय झालं? काय झालं बोला ना. बोला ना. बोलायला काही जागा ठेवली का तू? लाज वाटली पाहिजे तुला. अहो काय झालं नेमकं असं काय बोलताय तुम्ही? काय झालं? आली ना बाहेर तोंड काळा करून मला विचारिते काय झालं? हे बघा काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये. गैरसमज होता तेव्हा आता दूर झालाय. तो विश्वासघात केला मायावाला.
हे बघा, खरंच तसं काही नाहीये. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. प्रेम आहे? तुला काय कमी केलं मी? हा, घरदार दाग दागिने पैसा पाणी सगळं तुझ्या ताब्यात दिलं ना, तरी तो विश्वासघात केला आणि हे दिवस दाखले मला. ऐका ना प्लीज, असं नका ना बोलू. करून सोडून बोलू नका म्हणती. बाहेर लफडे करा, तुला लाज नाही वाटत का? खरंच तसं काही नाही. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा. एक शब्द बोलू नको. माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी. माझ्यापेक्षा भारी भेटलं म्हणून त्याच्या संग तो का तोंड केलं? मी असा गाव ठरवतो म्हणून धोका दिला तो मला? तो कोणी अपेक्षा नव्हती मला. खरंच चुकलं माझं, खूप मोठी चूक झाली. प्लीज माफ करा. माफ? तू माफ करायची सुद्धा लायकीची नाहीये. अहो चुकलं माझं, माफ करा. पुन्हा नाही होणार असं. बस, तुला जे करायचंय ते तो केलंय. चालती वहीतून. तो थोबाड सुद्धा पाहायचं नाही परत मला. असं नका ना बोलू. कुठे जाऊ मी आता? तुला जो कोणी भेटलाय ना त्याच्याकडे जाय. तुला या घरात आणि माझ्या हृदयात अजिबात जागा नाही. असं काय करताय? मी तर तुमची बायको आहे ना. बायको? अशा लफडे करू बायको संग संसार करण्यापेक्षा मी बिगर बायकोचा राहीन. आणि तुझ्या संग मला कोणतंच नातं ठेवायचं नाहीये. चालते वहीतून. 1 मिनिट सुद्धा थांबू नको. खरंच चुकलं माझं, माफ करा. मला पुन्हा नाही होणार असं. प्लीज ऐका ना प्लीज. तुम्ही ओ प्लीज. हॅलो, कुठे आहे तू? मला तुला अर्जंट भेटायचंय आत्ताच. तू नेहमीच्या ठिकाणी ये लगेच. काय काम आहे ते आल्यावर सांगते मी तुला. ठीक आहे, लगेच ये. ठेवते. अगं कशाला बोलील तू? आता तर आपला कार्यक्रम झालता ना. आई अगं रडायला काय झालं आता? तूच म्हणली होती उसात चल म्हणून. मला सांग बरं काय झालं रडायला? हे बघ, जे नव्हतं व्हायचं तेच झालंय. माझ्या नवऱ्याला सगळं काही कळालंय आणि त्यांनी मला घराबाहेर पण काढून दिले. आता मी काय करू? अगं असं कसं घराच्या बाहेर काढलं? हा, त्याला सांगायचं ना झाली माझी चूक, घेईल ना घरात त्यो. हा, हे बघ, जे व्हायचं आता ते झालंय. त्यांनी माझ्यासोबत सगळं नातं तोडून टाकले आणि त्याच्यामुळेच मी आता तुझ्याकडे आली. आणि तू सोडून आता कोणीच नाहीये मला. अय माझ्याकडे काय आली तू? हे बघ तुला आत्ताच सांगतोय, जशी आली ना तशी माग जा त्याच्याकडं. काय? तू मला जे आधी बोलला होतास ते सगळं विसरलास का? काय बोललो होतो? काय बोललं होतं? हेच, जे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला शेवटपर्यंत साथ देईन, तुझ्या नवऱ्याने जरी सोडलं तरी मी तुझ्याशी लग्न करीन. विसरला? हे लग्न बिग्न आहे ना डोक्यातून काढून टाक. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि मी लग्न पण करणार नाही. असं नको ना करू. आता मी कुणाकडे जाऊ? अय जिकडे जायचं तिकडे जाय. आणि एक विसरू नको, तू एक लग्न झालेली बाई आहेस आणि मी एक मुलगा. मी तुला आहे ना कधीच ऍक्सेप्ट नाही करू शकत. नालायका, माझा वापर करण्यापुरतं प्रेम केलंस माझ्यावर? लाज नाही वाटली तुला? अय तसं समज, लग्न होऊन सुद्धा लपडा करायला लाज वाटत नाही तुला? हा, मला लागली शहाणपणा शिकवायला. माझं चुकलं रे, माझं चुकलं की मी तुझ्यावर प्रेम केलं. तुझंच चुकलंय, माझं नाही चुकलं. तू येत होती मला भेटायला, कंड होता ना तुला. तू नवऱ्याची नाही होऊ शकली, माझी काय होणार आहे? लक्षात ठेव, तू माझ्याशी फसवणूक केली ना, तू सुद्धा आयुष्यात कधीच सुखी नाही राहू शकत. अय मी माझं बघन, तू नको शिकू. आणि एक तुझं एक काळा तोंड आहे ना, मला आयुष्यात कधी दाखवू नको. तुझा आणि माझा आजपासून संबंध संपला. आणि हा, तू मला भेटू पण नको आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न पण करू नको. जातो मी. उगाचच प्रेम केलं मी आणि एवढं चांगल्या संसाराचं खूप वाटोळ करून टाकलं. चांगला नवरा, उगाचच धोका दिला मी नवऱ्याला. नव्हतं करायला पाहिजे असं. आयुष्यात खूप काही केलं पण एवढी मोठी चूक पहिल्यांदाच घडली. नव्हतं वागायला पाहिजे मी असं काही. ना नवरा, न कोणीच आता.